रिंकूताई, देऊ का तुम्हाला भजे थोडेसे? नाही नाही वहिनी, आता काहीच नाही पाहिजे. वहिनी, तुम्ही पण घ्या जेवण करून. रिंकूताई, तुम्ही आरामात जेवण करा. मी इथं भजे ठेवून देते आणि तुमचं बाळ उठलं का पाहते. आणि तुम्हाला सर्वेले जे लागलं ते आवाज देता मला. ठीक आहे वहिनी, पहा तुम्ही बाळ उठलं काय. उठलं असेल त्याला घेऊन या इकडे. हा हा हा, जमलं आता. रिंकूताईचं बाळही नाही उठलं. सर्वेच जेवणही होते, बाळही झोपते, बरोबर होते सगळं. आई नाही आली अजून. किती वेळची वाट पाहून राहिली मी आईची. जाऊ दे तुम्ही आता. आईसाठी जेवण करायची थांबतो. आई अजून म्हणतील मीच राहिली एकटी, मीच राहिली एकटी. वहिनी, उठलं का वहिनी माझं बाळ? काही नाही रिंकूताई, तुम्ही जेव्हा आरामात. बाळ नाही उठलं. आणू का काही? नाही वहिनी, काहीच नाही पाहिजे. मग आता रिंकूताई घरी करून जायची, तोपर्यंत कपडे धुवून घेतो मी. एकदाचे कपडे धुणं झाले की अर्धा धंदा संपला. नाही, मनीषाला बी पाय नाही पडू देत. आई कुठे गेले? आई आई तुम्ही इकडे आहे काय? तुम्हाला मी थोडा घरात शोधून राहिली. आई थांबा थांबा थांबा, मला तुमचं दर्शन घेऊ दे. आई आई थांबा ना. आईला ऐकायला नाही चाललं गड्या. आई दर्शन घेते ते मग काही आवश्यकता नाही म्हणा मला दर्शन घ्यायची. त्या माहीतच घे 5 खेप. आई आई किती वेळची आवाज देऊन राहिली तुम्हाला मी? कोण तुम्ही आवाज नाही देऊन राहिल्या? काय झालं आई? मला नाही दर्शन घेऊ द्या मला. आई काय झालं? आई दर्शन घेऊ द्या ना मला. काही गरज नाही मला दर्शन घ्यायची. तू आईचंच घे 5 वेळा. मी नाही म्हटलं त्याला जायचं. ऐकलं का तुम्ही दोघंही नाही? म्हणजे आई तुमचं म्हणणं काय होतं? मी आईच्या भेटीले जा नव्हतं लागत. हो नव्हतं जा लागत, दसरा होता. सासूची काही किंमतच नाही तुझ्यापाशी. सपा सपा सांगतो तुले मनीषा, तू लय डोक्यावर बसली नवऱ्याच्या. आई तुम्हाला एकदा सांगतो मी, तुम्ही मला किती काही बोला आईबद्दल, बाबाबद्दल, बहीण भावाबद्दल, अजिबात तुमची आवश्यकता नाही बोलायची मला. तुमच्या मी मागं मागं फिरून राहिली दर्शनासाठी. तुमची इच्छा नाही दर्शन घ्यायची, मलाही आवश्यकता नाही तुमच्या दर्शन घ्यायची. हो माहिती लय जब्बर असतो तू. मी जब्बर नाही आहे. समोरच्याले पाहून मला जब्बर घाला राहिला. आई कोण तुम्ही घुमून राहिल्या मला? दुश्मन जरी असला तो बी दर्शन घेणे नाही म्हणत नाही. तुम्ही तर माझ्या सख्या सासूबाई आहे, तरी तुम्ही मला घुमून राहिल्या. तरी तुमच्या मागं मागं घुमून राहिले मी. तुम्ही नाही म्हणता ना दर्शन घेऊ नको? नाही घेत तुमचं मी. एका बाईच्या शेजारींच्या 2 वेळा पाहायला लागेन मी. आलं त्याच्यात सगळं. मला माहित आहे ना, जेव्हापासून मायच्या घरून आली तेव्हापासून लय हे काट्यावर आली. इले असं वाटत राहिलं मी आता कोणी नाही. ना सासूले माने ना सासऱ्याले माने. नवरा तर बरं बैलच झाला. संदीप हो तुम्ही संदीपले जरा हा एवढी चबर चबर करते म्हणून ती बायको, ते बी माझ्यासोबत. माझ्या पोरानं नाही कधी केलं. सुनीचं कुठे ऐकू मी? गेले आता. रिंकूताई पण गेले. आई येते ना आता. आईले बरं झालं फोन केला मी. पूर्णाच्या पोळीचा पाहुणचार केला. आईले बी जेवण होऊन जाते. एक चुकलं, मनीषाले फोन करायला लागत होता. थांब मनीषाले घेतो बोलून. सविता आई काय केली? सविता आई आली वाटते. हा हा आली आली आई आली. लयच मस्ती आली माझ्या सासूले. आपण म्हणतो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे केल्यानं माझी सासू डोक्यावर बसून राहिली. म्हणजे मला जे म्हटलं ते बोलते, जे म्हटलं ते बोलते. आज म्हणते तू आईच्या भेटीला जाऊ नको बिमार असल्यावर. उद्या म्हणेन तू आईसोबत बोलू नको. नाही 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 नाही, कोण ऐकत बसेन हे. आज बरी बोलली मी. सांगू ते पोराला सांगितलं तर. मी बी सांगतो संदीपले हे असं मी आईचं ऐकणार नाही म्हणून. काहीच करत नाही मी. आज स्वयंपाक ना करे ना कोणतं काम ना करे. असंच मी पप्पूच्या घरी करत जा. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. किती माया पाला पडला होता, पण आता समजलं मला जशाच तसंच वागा लागते. सविता तू कसं अचानक बोलून घेतलं मला जेवण करायसाठी? नेहमी तुझी सासू फोन करते, आज तू फोन केला. आई माझी सासू जायला सविता काकूचे घरी. आई माहित आहे सविता काकूली पोलिसांनी पकडून नेलं. आता माझी सासू घेत असेल टोले काही त्या सविता काकूच्या पोरासोबत. घरी आल्या नाहीत अजून. रिंकूताई आली होती. म्हटलं काय करू येले म्हणून पुरणपोळीचा पाहुणचार केला. त्याचं लग्न सासू नाही म्हटलं पाहिजे. ननद घरी आली उपाशी गेली म्हणून
आणि पुरण जास्त झालं आई, म्हणून तुला फोन करून घेतला. सविता, मी माहितीये मनीषाने सांगितलं, मी चालली म्हटलं सविताच्या घरी जेवण करायला पुरणाच्या पोळीचं, तू बी ये म्हटलं. आई बरंच झालं, मी मन होतच मनीषाला सांगतो. बरं झालं तू सांगितलं आहे मनीषाले. येते का मग मनीषा? चल ना, आपण घरात जेवण करून पहिले आपच मनीषा येते, मग येते की नाही येत? ठीक आहे, चल. जमलं आता, शांताबाई घरी नाही आहे, मोकळ्या मतानं मी पुरणाच्या पोळीचं जेवण करू शकतो. मला ते पुरणाच्या पोळ्या पहिलेच आवडतात. सविताले म्हणे 2 मला डब्याने दिवे दे बाई संध्याकाळसाठी. आई आहे ना? आली. वा ताटवा सविता, आलीस मी. देते हो मनीषा, ताट वाढून ठेवलं तरी. होई ओजस, करा तुम्ही जेवण करा. चल सविता, आपणही जेवण चालू करू. चालू कर, तुला जेवण वाढलं नाही. करू ना तूच तर थांबली. आली मनीषा आली तू? पाहि ना सविता ताईनं त्यासाठी पुरणाच्या पोळ्या बनवल्या ना. बस मनीषा, बस. सविता ताई, हे अचानक? मनीषा, आता जेवण कर पहिले, मग आपण बसू, मस्त गप्पा करू. कर जेवण कर, ताट वाढले, 5 मिनिटं झाले. ठीक आहे सविता ताई. थांब आता ओवी ओजस, तुम्ही जेवण सुरू करत नाही काय? तुम्हाला भुका आता भल्या लागल्या होत्या का रे? ओवी करतो आता करतो. आजी आली. बापरे, पंगतच बसले. मनीषा येईन बाई, करा जेवण करा मस्त. अरे बापरे, पुरणाच्या पोळीचा पाहुणचार केला वाटते सुनबाईने माया तिच्या आईले. हो येईन बाई, पोरीले माहित आहे आईले पुरणाच्या पोळ्या आवडतात म्हणून पुरणाच्या पोळ्या बनवल्या पोरीनं. करा जेवण करा. मी फ्रेश होतो, थकून आली मी. मला बाय जॉबही म्हटलं नाही कोण, ना सवितानं, ना इनबाईनं, ना मनीषानं. जाऊ दे, सासू घरी नसली सुनीची मज्जा आहे. पण बहिणीले बोलावलं, आईले बोलावलं, मग रिंकू येतो म्हणे. रिंकूले फोन नशीन केला एक परी. श्याम बेटा, रडू नको. रोशनी, शांत होय. नाही, दोघं बहीण भावाचं हो दे सगळं, मी बोलत नाही यायच्या. गुड्डी थांब गुड्डी. श्याम, सगळं बरोबर होते श्याम, तुम्ही काही काळजी करू नका. गुड्डी बेटा, श्यामले शरबत करून आण, त्याला बरं नाही वाटून राहिलं. बाबा, तुम्ही पडले ना रस्त्यात, तुमच्यासाठी डॉक्टर बोलावला मी, तुम्ही काही काळजी करू नका. नाही पोरी, मला मरू दे एकदाच आता. नाही, मै जगाची आशा संपली गुड्डी. आईले कितीदा सांगू मी, असे कामं करू नको. पण ऐकलं का आईनं? रोशनीताई, तुम्ही रडणं बंद करा, रस्ता निघीनच काही ना काही. दादा चल, माझी मैत्रीण आहे, तिला भेटू आपण, तिच्या वकील ओळखीचा आहे. चल रोशनी चल. बाबा चला बरं, तुम्ही आराम करा बरं, स्वयंपाक करतो मी, तुम्हाला ताट वाढून देतो. चक्कर येऊन पडले तुम्ही, डॉक्टरला बोलावलो मी. कोणाला बोलू नको. थांबा, मी ताट आणतो वाढून. शांताबाईले फोन करतो, निघाला का काही ना रस्ता. हॅलो शांताबाई, मीच बोलून राहिलो, महादेव. शांताबाई, घरी या का तुम्ही? बोला महादेव, घरी जाऊ ना मी. शांताबाई, सापडला का कोणता वकील? मग महादेव मी गेलेच नाही ना, घरी आले, आता जेवण करतो, मग पाहतो काय रस्ता निघते काय. ठीक आहे शांताबाई, मी पण घरीचा पाय निघीन तर फोन करा मला नक्की. हो ठीक आहे महादेव. देवा, दिवाळी आली तोंडावर, आणि सवितानं काय कोणते गुण करून ठेवले. पोरगी पोरगा सून नवरा सगळी परेशानी. त्याच्यामध्ये पैसा, मला मागे पैसा आता महादेव, आता मी कुठून देऊ? सखूबाई, मनीषा, निघाला का तुम्ही? कोण? बसा ना. नाही शांताबाई, घरी जेवण करायचे राहिले ना सविताचे बाबा, तेरे फोन केला मी, जेवण करू नका म्हटलं, डबा आणून राहिली मी पुरणाच्या पोळीचा. शांता काकू, मी पण संदीपला फोन केला ड्युटीहून निघा म्हणून, डबा घेऊन येऊन राहिली मी सविता ताईच्या घरून. सविताला येऊ द्या ना मग. सविता ये ना, ती आईन बहीण चालले ना. आली. शांताबाई, आता तुम्ही बेसन पोळ्या बनवून राहिले तुमच्यासाठी. आता मी पोरगी सविता, आता बेसन पोळ्या जेव्हा तुम्ही तुमच्या लय आवडीच्या आहेत म्हणते,
नाही, जेवण करून आली मी. बाई काही काळजी करू नका तुम्ही. तुम्ही घेता ना डब्बा सगळा? चला काकू, येतो मी. आई तू बोल, मी येतो. संदीप आले असतील घरी. ठीक आहे मनीषा, निघ तू. सविता चल येतो मी. आई थांब ना, आली ना मी. थांबा ना बापा, आता पोरीची शेवटची भेट तर घेऊन घे जाता जाताची. अजून काही राहिलं असेल तर देईन तुमच्या हाती पोरगी. ती बी तुम्ही तिच्या बाबाला देऊन देता, नाही तर तुम्हाला होऊन जाते. थांबा. आई फारच गई होऊन आली तुला आज तर. सविता हातात पुरणाच्या पोळ्या आहेत ना, अजून त्या पुरणाच्या पोळ्यात हिस्सा पडला कोणाचा तर काय करशील, म्हणून जाऊ दे ते आईले. चल सविता येतो मी. या सको भैया. आई तुम्ही जेवण करून नाही आला काय? काऊन सविता, तू स्वयंपाक नाही केला काय माझ्यासाठी? आता सगळ्यासाठी पुरणाच्या पोळ्या बनवल्या, माझ्यासाठी नाही बनवल्या काय? तुम्हीच तर म्हणता मला आवडत नाही म्हणून. आता तुम्ही सांगितलं जेवण करून आले नाही, म्हणून तुमच्यासाठी मी बेसन पोळ्या बनवल्या. आई का सविता, त्या माईने त्या बहिणीने पुरणाच्या पोळ्या खाऊ घालतं आणि सासूले बेसन पोळी खाऊ घालतं. काही वाटे ते जीवायले काही? आई वाटेन किती करू नका तुम्ही. तुम्ही म्हणता मला आवडत नाही म्हणून मी तुमच्यासाठी बनवल्या नाहीत. एवढा आहे तर मी बनवत होती नाही, बनवतो माझ्यासाठी. आता बेसन पोळी खात नाही मी. आता जिवारून राहिलं माय. आता बनवीन दिवाळीले. त्या माईले बहिणीले खाऊ घालतो आणि मला म्हणतात दिवाळीले बनवीन. वा 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 वा, कोण असे झटके येतात तुले सविता मायाबद्दलचे? शिल्लक बोलायचं काम नाही आई. म्हणजे माझ्या बहिणीले माझ्या आईले मी बोलू शकत नाही काय? लाव ना, मी तर रोजचं बोलावतो, रोज जीव घाल द्यायले. त्याच्या घरी नको खाऊ, आपल्या घरी बोला. लय दिलं देवानं भरभक्कम, म्हणूनच तुम्ही काढून राहिले. बोलवीन मी, रोज बोलवीन माझ्या आईले. पाहिलं पाहिलं म्हणा रे. म्हणून जुन्या लोकांची म्हण आहे, पोरगी कधी सून होत नाही आणि सून कधी पोरगी होत नाही. तिचे गुण ती सोडत नाही. शांताबाई तुम्हाला रिअल व्हिडिओ दाखवते बरं. जाऊ द्या, पुरणाच्या पोळीचं नाही जेवण. तुम्हाला माहित आहे शांताबाई तर चटणी भाकर जेवायला तयार आहे. पण मन पा सुनीचं, स्वतःची आई बहीण सगळं समजते, सासू समजते, पण पा कसे गुण करते सून. पाहिलं मंडळी, कर्माचे फळ कसे भेटतात. सविता सविताची तर मज्जा. उद्या तर आपण सविताचा जैरातला व्हिडिओ दाखवणार आहोत. मजाच आहे बरं सविताची. तुम्ही फक्त शांताबाईला साथ द्या, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. नावाच्या खूप जणांच्या कमेंट आलेल्या आहेत. चला आपण काही जणांचे नाव घेऊ. अरुणाबाई कचरा, राहणार नागपूर, यांचा 2 तारखेला वाढदिवस होता. तर तुमच्या वाढदिवसाचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. पूजा सोईतकर, रश्मी दळवी, रंजना इंगोले, संगीता ठाकूर, शिवाजी भालतिळक, अर्चना सवई, प्रतीक माकोडे, कविता चुनरकर, सुशीला गांधी, रेखा शेंद्रे, प्रियंका वानखडे. चला मग, ज्यांना उद्याच्या भागामध्ये नाव लागत असेल तर नावाची नक्की कमेंट करा. आणि सविताबाई जैलात काय करून राहिली नक्की उद्याच्या भागात पहा. चला मग, स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.